पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं बा, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कोणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी कुणी पोचला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहेत, अत्यंत सज्जन आहेत, तुमच्या नाशिकच्या आहेत, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा सगळं काही. हेमंत गोडसे एवढ्यावरती, म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का, कसला फोटो आहे हा, समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाचे पूजा कोण करत आहे, हे हेमंत गोडसे. परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतंय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशानेश्वरामधला. आता इथं उष्णोजल वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत ना, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय, अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी. हा ईशानेश्वर मधला फोटो, एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCतलं, पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवा असा एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा. आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्यावर, माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिफेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा, यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SITला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसत आहेत. काय म्हणाल्या या चाकणकर बाई, या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये, स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली आहे. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळी MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं, शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा, मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर आहे. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहेत हे? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, याची उत्तरच दिली पाहिजेत यांनी आता.
की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं होतं. बरं हे कुठे कुठे आहेत बघा, म्हणजे चाकणकरबाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकरबाई दिसतायत. एक